आज आपण इयत्ता 10वी सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट लेटेस्ट ऍक्टिव्हिटी सीट पेपर पॅटर्न आणि टाइम मॅनेजमेंट म्हणजे कृतीपत्रिका आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका नसते, काय असते? कृतीपत्रिका असते. काय असते? कृतीपत्रिका असते. आणि ही कृतीपत्रिकेमध्ये काय केलेलं आहे? वेळेचं नियोजन कसं करायचंय, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट ज्याला बोललं जातं, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर कसा लिहायचा आहे हे काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पाहायचं. मग हे पाहण्यासाठी बघा, ऍक्टिव्हिटी सीट मध्ये टोटल मार्क असतात 40/60. टाइम मॅनेजमेंट आहे, 2 तासाचा पेपर असतो. वेळ आहे 120 मिनिट. किती मिनिटाचा वेळ आहे? 120 मिनिटाचा आहे. पहिला क्वेश्चन आहे बघा, फर्स्ट ऑप्शन ए. पहिला क्वेश्चन काय आहे? फर्स्ट क्वेश्चन बघा, पहिला क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात, त्याला बहुपर्यायी प्रश्न म्हणतो आपण. काय म्हणतो? बहुपर्यायी प्रश्न. किती मार्काचा आहे? 5 मार्काचा प्रश्न असतो. ऑप्शन असतात 5च मार्क असतात ऑप्शनला पण. म्हणजे 5 प्रश्न 5 मार्क ऑप्शन सहित. पहिला प्रश्न आहे फिजिक्स. फिजिक्स त्याला भौतिकशास्त्र म्हणतात. काय म्हणतात? भौतिकशास्त्र. तुमच्या पुस्तकामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये डिवायडेशन करून दिलेलं आहे. कोणते चॅप्टर किती मार्काला आहेत हे पण दिलेलं आहे, ते पण आपण देणार आहोत. पहिला प्रश्न फिजिक्सचा, दुसरा प्रश्न फिजिक्सचा, तिसरा प्रश्न फिजिक्सचा, चौथा प्रश्न केमिस्ट्री, 5वा प्रश्न केमिस्ट्री. असे 5 प्रश्न. आणि कशावर आधारित आहे? टेक्स्ट बुकवर आधारित आहे. म्हणजे तुम्ही त्या पुस्तकाला महत्व द्यायचं आहे, ना तुमचं ते नवनीत गाईड, ना तुमचं ते इन माय पॉकेट आणि तुझं माय पॉकेट याचा वापर करायचा नाही. पुस्तकाला पहिला प्रेफरन्स द्यायचा. टेक्स्ट बुक वर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क आहे, ऑप्शन सहित 1-1 मार्क. आता आपल्याला वेळ द्यायचा आहे. काय द्यायचा आहे? वेळ द्यायचा आहे, टाइम द्यायचा आहे. किती टाइम लागेल तुम्हाला पेपर लिहायला? आपल्याला उत्तर लिहिताना फक्त काय करायचं होतं मी सांगितलं होतं, क्वेश्चनचा नंबर आणि ऑप्शनचा नंबर एवढंच अपेक्षित आहे बोर्डाला. क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर एवढंच अपेक्षित आहे बोर्डाला. मग तुम्हाला एवढे 2 वर्ड लिहायला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल बरं? 5 प्रश्न लिहायचे किती वेळ लागेल? किती वेळ लागायला पाहिजे? आता काय म्हणतात 25 सेकंद लागायला पाहिजे. किती? 25 सेकंद, 50 सेकंद. आपण किती देऊया? 5 मिनिट देऊन टाकू याला. किती मिनिट देऊन टाकतो तुम्हाला? 5 मिनिट. किती प्रश्न लिहायला? 5 प्रश्न लिहायला तुम्हाला 5 मिनिट दिले. कळलं? किती मिनिट दिले तुम्हाला? 5 मिनिट देऊन टाकलेले आहे. आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. आता बी मध्ये काय आहे? आन्सर द फॉलोइंग. किती मार्काला? 5 मार्काला. ऑप्शन सहित किती मार्क आहेत? 5च मार्क आहेत. म्हणजे इथं काय ऑप्शन नाहीये. 5 पैकी 5 तुम्हाला प्रश्न काय करायचे? लिहायचे. पहिला प्रश्न आता बघा, इथं काय केलं होतं बोर्डानं? इथं 3 फिजिक्स वर विचारले होते, 2 केमिस्ट्रीवर विचारले. आता दुसरा बी, पहिल्या बी मध्ये काय करणार आहे ते? 3 केमिस्ट्री 2 फिजिक्स. म्हणजे वेटेज सारखं. आणि हे त्यांच्यावरती डिपेंड आहे. 2 फिजिक्स वरती विचारतील, 2 केमिस्ट्री वरती विचारतील आणि 1 दोघातला मिक्सिंग करून टाकतील. त्यांच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे पहिला झाला रसायनशास्त्र केमिस्ट्री आणि दुसरे 4था 5वा फिजिक्स वरती. त्यांना असं वाटलं हे 4था 5वा काय करायचं? वर घ्यायचा आहे. म्हणजे त्याला पहिला म्हणायचं तो फिजिक्सचा टाकायचा आहे, खाली केमिस्ट्रीचा टाकायचं. चालतं. मग हे प्रश्न कशावर आधारित असतील बघा? फाइंड द ऑड मॅन. वेगळा घटक ओळखा. त्याच्यानंतर कोरिलेशन, सहसंबंध काय आहे. त्याच्यानंतर मॅच द पेअर, जोड्या जुळवा. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स, चूक बरोबर ओळखा. त्याच्यानंतर 1 सेंटेन्स आन्सर, गिव्ह 1 सेंटेन्स आन्सर. असे प्रश्न विचारले जातात. इथं काय फिलिंग द ब्लँक्स असलं काही विचारलं जात नाही. कारण एमसीक्यू साठी इथं पहिलाच क्वेश्चन दिलाय त्यांनी. इथं फक्त काय करतात याच्यावर आधारित ते एखाद्या सायंटिफिक पुढे येणारच आहे. सायंटिफिक नाव विचारलं जातं. सायन्स सेकंड मध्ये विचारलं जातं. सायंटिफिक नाव द्या एखाद्या अॅनिमलचं. मग आता हे झालं तुमचे किती मार्क झाले? 5 झाले. हे 5. आता याला पण आपल्याला वेळ द्यायचा आहे. किती वेळ लागेल? किती प्रश्न लिहायचे तुम्हाला? 5 लिहायचे. आणि किती मार्काचे येते? 5च मार्काचा आहे की हो. किती वेळ पाहिजे तुम्हाला लिहायला? बोला, किती वेळ लागेल लिहायला आपल्याला? 1-2 मिनिटं. 2 मिनिटात 5 प्रश्न लिहून होतील का?
आता एखाद्याने खरंच डीप स्टडी केलाय त्याला लय झाले ना. फक्त काय करायचंय, मॅच द पेअर, जोडी लावायची. जोड्या जुळवता येतात का? जोड्या लावता येतात का? बिनधास्त लावता जोड्या. तसं ह्यांच्या पण लावायच्या. ट्रू ऑर फॉल्स, टी आणि एफ, ट्रू ऑर फॉल्स. नंतर वन सेंटेन्स, तिथे काय एखादी डेफिनेशन विचारली जाईल तुम्हाला. व्याख्या लिहा, डिफाइन द टर्म, गिव्ह द आन्सर किंवा व्हाय दिस क्वेश्चन, असे प्रश्न टाकले जाऊ शकतात. किती वेळ द्यायला पाहिजे तुम्हाला इथं सांगा, बोला. तुम्ही बोलणार, मी देणार. 3 मिनिटं म्हणताय, चला मी देऊन टाकतो 15 मिनिटं. किती मिनिट देतो? 15 मिनिट. किती? 15. किती प्रश्न लिहायचे? 5. किती लिहायचे? 5. ओके. आता इथपर्यंत आलाय तुम्ही. आता आपल्याला किती प्रश्न लिहिल्यानंतर मार्क मिळणार ते पण सांगतो. किती मार्क मिळायला पाहिजे तुम्हाला, त्यातले किती मार्क येतील? बरोबर 4 आले समजा, मी इथं 4च मार्क देतो आणि इथं पण तुम्हाला किती देतो? 4च मार्क देतो. किती मार्क झाले टोटल? किती मार्क झाले? 8 मार्क झाले. म्हणजे तुम्ही इथं पास झाले. मग अशा आपण बघितलं 7:30 ला कार्यक्रम, 7.5 मार्क पडले की 8 झाले की तुम्ही पास होतात. हे आपण मग अशीच बघितलेले. पण इथं किती धरले? 4 धरले, 8 झाले तुम्ही पास. बाकीचं काहीच लिहू. पेपर संपला तुमचं लिहायचं. एखाद्याला नाही चाललं का कसं काय लिहिलं तर मग लिहायचंय का? नाही. तर तेवढं लिहून चालणार नाही. हे झालं तुमचं लेटेस्ट ऍक्टिव्हिटी सेट, क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी. म्हणजे हे 5 हे 5 हे 5 किती झाले तुमचे मार्क? 10. हा तुमचा किती मार्काचा आहे? 2 प्रश्न आपण 10 मार्काचे बघितले. वेळ तुमचा किती गेलाय? 5 आणि हे 15 किती झाले? 20 मिनिट झाले. कळलं? आता बाकीचं राहिलेलं आहे ते आपण क्वेश्चन नंबर सेकंड सुरू करतोय. कोणता? क्वेश्चन नंबर सेकंड. याच्या अगोदर आपण काय केलं होतं? क्वेश्चन नंबर फर्स्ट ए बी, याचे मार्क, त्याचा टाइम, ऑप्शन आणि कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आपण काल काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. आज आपण क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे? गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू. कोणतेही 2 शास्त्रीय कारण तुम्हाला लिहायचे. दिले किती जातात? 3 दिले जाणार. कोणत्या टॉपिक वर दिले जाणार आहेत? केमिस्ट्रीचा एक असेल, फिजिक्सचा एक असेल आणि तिसरा क्वेश्चन असेल केमिस्ट्री ऑब्लिक फिजिक्स. ज्याला जो सब्जेक्ट आवडतो त्याच्यावरती क्वेश्चन काय करतात? टाकले जातात. म्हणजे पेपर सेटर जो आहे तो काय करणार आहे? त्याच्या दृष्टीने क्वेश्चन काढणार आहे. म्हणजे जर 2 सॉफ्ट असतील तर 1 हार्ड क्वेश्चन असेल. म्हणजे 2 इझी, 1 हार्ड. आता याच्यात काय सांगितलं बघा, 3 क्वेश्चन दिलेत, मार्क किती दिलेले? 4. एकाला किती आहेत? काय झालं ग बघा. आणि नेहमी डोक्यात ठेवायचं, पेपर लिहिताना, आन्सर सीट लिहिताना नवीन क्वेश्चन नवीन पेज वरती घ्यायचा आहे. कळलं का? कारण आपण दिलेली असते बोर्डाला फी, फुकट बसत नाही. फी दिलेली असते म्हणून नवीन क्वेश्चन नवीन पेज वरती घ्यायचा, ते बी उजव्या हाताच्या कोपऱ्यावरतीच घ्यायचा. मग हा क्वेश्चन सेकंड ए, गिव्ह सायंटिफिक रिझन. किती क्वेश्चन असणार? 3. एकाला मार्क किती आहेत? 2. लिहायचे किती? 2च लिहायचे आपल्याला प्रश्न. 2 लिहायचे म्हणले तुमचे कन्सिडर किती होणार मार्क? 4. और सहित क्वेश्चन दिलेले 3, 3 दुने 6. म्हणजे तो दुसरा ए प्रश्न किती मार्काचा असेल तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये? 6 मार्काचा असेल. आता विचार करा, एका क्वेश्चनचा आन्सर लिहायला आपल्याला टाइम द्यायचा आहे. त्या आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला पॉइंट किती अपेक्षित आहेत? कमीत कमी 4, जास्तीत जास्त 6. सायंटिफिक रिझन लिहिताना कमीत कमी 4, जास्तीत जास्त 6. म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. तुम्ही जर 2 मार्काचा प्रश्न आणि 2च पॉइंट लिहिले तर मार्क किती मिळतील? 1च मिळेल. अर्ध्या पॉइंटला 1 मार्क असतो. किती पॉइंटला? अर्ध्या पॉइंटला. आपण त्यांच्या पुढचे, आपण काय करायचंय? त्यांनी 4 सांगितलेत, आपण 6 लिहून टाकायचे. म्हणजे चुकीचं द्यायला चान्स ठेवायचा नाही. चला
आता किती वेळ लागेल तुम्हाला हे दोन प्रश्न लिहायला? कोणतेही दोन लिहायचे ना, तुम्हाला जे आवडतात ते दोन लिहायचे. किती वेळ लागेल तुम्ही सांगायचं टायमिंग मला. सर आम्हाला इतका वेळ लागू शकतो पेपर लिहिण्यासाठी. 4 पॉईंट 6 पॉईंट 12 पॉईंट लिहायला किती वेळ लागू शकतो तुम्हाला? बोला किती मिनिट लागू शकतात? कोणीतरी सांगा. 15 मिनिटं. काय म्हणतात? 15 मिनिटं. चला ठीक आहे, त्यांची इच्छा आपण पूर्ण करून टाकू. 15 मिनिटं त्याला आपण देऊन टाकू. किती टाइम? 15 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नाला किती मिनिटं झाले याचा विचार करा. किती मिनिट झाले एका प्रश्नासाठी? 7.5. हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. म्हणजे 15 मिनिटांमध्ये आपल्याला दोन प्रश्न लिहायला होऊन जातात. आता बघा एकासाठी मग किती गेले तुम्ही दिलेले आहेत. आता समजा मी असं गृहीत धरतो एकाला 7 आणि एकाला 8. कळलं? आता खाली जाऊया. क्वेश्चन नंबर 2 बी. आन्सर द फॉलोइंग एनी 3. आता याच्यात सांगितलं मी तुम्हाला दोन प्रश्न फिजिक्स वरती, दोन केमिस्ट्री वरती आणि एक फिजिक्स किंवा केमिस्ट्री वरती असणार आहे. ओके. आता इथं किती लिहायचे तुम्हाला? 3 लिहायचे. मार्क किती दिलेले? 6 आहेत. म्हणजे एका प्रश्नाला मार्क किती भेटला? 2. और सहित किती प्रश्न आहेत? 5. मार्क किती झाले? 10. आता प्रश्न 3 लिहायचे. इथं वर आपण 15 मिनिटं घेतली. किती प्रश्न लिहायला? 2. इथं 3 घेतले. म्हणजे किती वेळ पाहिजे आपल्याला लिहायला? किती मिनिटं पाहिजे? बोला किती मिनिटात लिहून होईल आपला प्रश्न? 3 लिहायचे आपल्याला म्हणल्यानंतर किती मिनिटं होईल? बोला किती मिनिटात व्हायला पाहिजे आपल्याला लिहून? 3 लिहायचेत ना. 20 मिनिटं. 20 मिनिटाचा कालावधी देऊन द्या. आता प्रश्न क्रमांक 3. आन्सर द फॉलोइंग एनी 5. किती लिहायचे? 5 लिहायचे. कोणतेही 5. आणि दिलेत किती त्यांनी? 8 दिलेत. 4 प्रश्न आहेत केमिस्ट्रीचे. इथं 4 प्रश्न आहेत फिजिक्सचे. म्हणजे 4 रसायनशास्त्र आणि 4 भौतिकशास्त्र याच्यावर प्रश्न विचारले जातात हमखास. तेही 4 कोणत्या टॉपिक वरती विचारले जातील तेही तुम्हाला सांगणार. तेही तुम्हाला सांगितलं जाईल. कोणता प्रश्न विचारला जाईल तोही सांगितला जाईल. हे कधीच चाललंय आपलं? बोर्डाचं चाललंय डायरेक्ट. कधीच? बोर्डाचं. तुमची परीक्षा कधी असणार आहे? फेब्रुवारी मार्च 2026. त्यावेळेसला येणारे प्रश्न आजच डिक्लेअर. बघा हे 4 केमिस्ट्री, 4 फिजिक्स. एका प्रश्नाला मार्क किती आहेत? 3. प्रश्न किती लिहायचे? 5. 5 तर 15. म्हणजे किती मार्काचा प्रश्न झाला तुमचा? तो 3रा. 15 मार्काचा झाला. और सहित किती झालेत प्रश्न? त्याच्यामध्ये 8 प्रश्न आहेत. आणि मार्क किती झालेत? 24. मार्क किती झालेत? 24. तुमच्यातला एखादा अति हुशार असेल त्यानं फक्त प्रश्न 3राच लिहिला तरीही त्याला मार्क किती मिळणार आहेत? 15. किती मिळणार आहेत? 15. आणि पास व्हायला लागतात किती? म्हणजे तिकडचे 15, फर्स्टचे 15, सेकंडचे 15, 15 दोन्ही 30 मार्क मिळाले. इकडचे आमचे 20, 50 मार्क झाले सायन्स मध्ये. नका लिहू बाकीचे प्रश्न. कळलं? म्हणजे एकाच प्रश्नात तुम्ही पास. मग आता 15 मार्काचा प्रश्न आहे. इथं 3 मार्काला 1 आहे. 3 मार्काला 1 म्हणले तर आपले 8 पॉईंट हवे. किती पॉईंट पाहिजेत? 8. मग मला सांगा हे एक प्रश्न लिहायला आपल्याला किती वेळ लागेल? आता हे झालं. मी इथं 20 मिनिटं दिलेत. म्हणजे इथं एका प्रश्नाला किती मिनिटं येणार आहे? 4 मिनिटं येतील. 5 प्रश्न आहेत ना. आणि आपल्याला 3च लिहायचे. मग 3 लिहायचे म्हणल्यानंतर तर मग कमी होणार ना. 3 लिहायचे म्हणल्या किती वेळ देता येऊ शकतो तुम्हाला इथं? बोला. 5 6 5 तरी 15. 5 मिनिटं एक्स्ट्रा. चला कभी खुशी कभी गम. 5 मिनिटं एक्स्ट्रा त्यांच्यासाठी. आता इथं या 3 मार्काचा आहे. 1 आहे. मग इथं आपल्याला किती प्रश्न लिहायचे? 5 प्रश्न लिहायचे. किती वेळ लागतो तुम्हाला? किती वेळ लागेल? तुम्ही गेस करा. तुम्ही आता नवीन पेपर लिहिलेला आहे. किती मिनिटं लागतील आपल्याला 5 प्रश्न लिहायला? बोला. 30 मिनिटं म्हणताय. चला ठीक आहे. मी तुम्हाला 40 मिनिटं देतो. किती मिनिटं देतो? 40. प्रश्न किती लिहायचे? 5. एका प्रश्नाला किती मिनिटं भेटले सांगा मला. बोला. एका प्रश्नाला किती? 8. हे झाले तुमचे 8 पंचे 40. 5 प्रश्न.
ओके, आता क्वेश्चन 4 कडे या. आता काय म्हटलंय त्यांनी बघा, आन्सर द फॉलोइंग एनी वन. एक प्रश्न फिजिक्सचा असेल, एक प्रश्न केमिस्ट्रीचा असेल. त्या प्रश्नाला मार्क आहेत एकाला 5, ऑप्शन सहित मार्क आहे 10, म्हणजे 2 प्रश्नाचे मार्क. आता इथं वेळ 5 मार्काचा प्रश्न आहे. 5 मार्काचा प्रश्न कसा विचारला जातो? एक तर तुम्हाला मग असे दाखवलं, फिगर काढून देईल आणि त्या फिगरवर आधारित 5 प्रश्न विचारले जातील. आकृतीचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, असा प्रश्न विचारला जाईल. म्हणजे ऑब्झर्व द गिव्हन फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स, असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाईल. मग किती पाहिजे सांगा बरं? किती प्रश्न लिहायचा आहे? एकच लिहायचा आहे, 5 मार्काचा लिहायचा आहे, किती वेळ लागेल? 15 मिनिटं देऊन टाकू. 15 मिनिटं. ओके, आता याच्या अगोदरचे आपले टाइम जो आहे तो कुठं गेलेला आहे त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. पहिल्या प्रश्नामध्ये सांगा मला अगोदर, पहिल्या प्रश्नात किती वेळ गेला होता? इथं 5, आणखी 15, बरोबर. एवढा वेळ गेला होता. कशासाठी गेला होता तो? क्वेश्चन फर्स्ट ए आणि बी, आणि हे किती मार्काचे होते? 5 5 5 5. आता तुम्ही काय करणार आहेत? खाली टोटल, यांची जी टोटल आहे ना, ही टोटल मार्कांची टोटल करा. मला सांगा मार्कांची टोटल. हे या मार्कांची टोटल किती झाली? 40. या मार्कांची टोटल किती झाली? 60. मी चौपट जिथं मारले ना त्या चौपटीचीच बेरीज करायची. इकडे टाइम बघा, टाइम किती झाला बघा. किती झाली टोटल? नक्की किती मिनिटं झाले? 110 झाले. इथं आपण 5 मिनिटं वाढवले ना. चला ठीक आहे. टोटल झाली बघा यांची 110 मिनिट. किती मिनिट राहिले? 10 मिनिट राहिले. तुमचा वेळ जो आहे तो वेळ किती होता रे? 2 तास. म्हणजे किती? 120 मिनिट. मग ह्या 10 मिनिटाचं जे काम राहिलंय हे तुमचं 10 मिनिट. याचा काय कार्यक्रम करायचा? या 10 मिनिटांमध्ये काय करायचं? तिकडं मस्तपैकी काय करायचं? 5 सुटायचं, स्वतःचा पेपर. आता बघा या 10 मिनिटांमध्ये काय करणार आहे तुम्ही? तो चेक क्यूपी क्वेश्चन पेपर. काय करायचंय? क्वेश्चन पेपर. टोटल टाइम झाला किती? 120 मिनिट. किती मिनिट झाला? 120 मिनिट. या टेक्निकने जर तुम्ही गेला तर बोर्डाला तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणारच. याची गॅरंटी माझी. तुम्ही जेवढं सांगितलंय तेवढं तुम्ही काय करायचंय? फिट करायचंय. रोजचं काम रोज करायचंय. वेट अँड वॉच नाही ठेवायचं. चिड होऊन द्यायचं नाही त्याला अजिबात. कळलं? म्हणजे जे जेवढं होतंय. आता याच्यातही हे झालं, 120 मिनिटं संपले. 10 मिनिटात तुम्ही पेपर चेक केलेला आहे. काय लिहायचं राहिलंय का? काय कम्प्लीट आहे का? इनकम्प्लीट आहे का? काय ते तुम्ही सगळं काय केलं पाहिलं. म्हणजे 110 मिनिटात तुमचा पेपर काय होतो? लिहून होतो. काय म्हणला 120 मिनिटं नाही 130 मिनिटं दिले ना तरी पेपर उरकत नाही लिहायचा. आहे तशी. मग आता बघा मार्क कसे मिळवायचे, कुठं मार्क दिले पाहिजेत, कुठं गेले पाहिजेत ते आपण थोडक्यात पाहूया. याच्या आधी आपण चर्चा केली होती की तर तुम्ही काय होता? एमसीक्यूचा क्वेश्चन होता याच्यात, एमसीक्यूचा. आणि इथं काय होते? 1 सेंटेन्स आन्सर होते. एका मार्काचा प्रश्नाचं उत्तर एका याच्यात द्यायचं. मग इथं काय करता येईल? किती मार्क मिळतील तुम्हाला मिळून? बघा, गिव्ह द सायंटिफिक रिझन. 2 प्रश्न लिहिलेत. इथं आपण घेऊया अर्धा, इथं आपण घेऊया अर्धा. मग अर्धा किती झाले बाबा? इथं या, इथं एम 3 लिहायचे. कोणतेही 3 प्रश्नाची उत्तर द्यायची तुम्हाला. तुम्ही व्यवस्थित लिहिले 1.5 मार्क, दुसरा लिहिलाय 1 मार्क, आणि दुसरा बी लिहिलाय तुला 1.5 मार्क. किती मार्क झाले बघा? 1 2 3 4 मार्क झाले. इथं आलाय
इथं 5 लिहायचे, तुम्ही 4च लिहिले. आणि किती मार्काचा प्रश्न आहे तो? 3. म्हणजे तुम्हाला इथं किती मिळाल्या? दीड. आणि इथं किती पडला? 1. किती मार्क झाले बघा? 1 2 3 4 5 5.5. आणि ह्या 5.5च्या हितच येऊन 6 मार्क होतात, अर्धा मार्क बोनस. इथं या, हा 4था प्रश्न आहे बघा. कितवा प्रश्न आहे? 4था. आता 4था प्रश्न इकडे तिकडे पाहून एकच लिहायचा आहे आपल्याला. 1च मार्क घ्या. किती मार्क घ्या? 1च. म्हणजे 4थ्या प्रश्नाला 1 मार्क मिळाला, हा 1 मार्क झाला. हे 6 मार्क. इथला याचे 4 मार्क झाले, इथला तुमचा 1 मार्क झाला. आणि इथं दीड आणि इथं दीड, किती झाले? 3 मार्क. हे तुम्ही पेपर लिहिलाय कसा पण, एकदम सर्वसामान्य विद्यार्थी आहे त्यानं बघा. 3 4 हे 4 8 8 आणि 6 14 आणि 1 15. म्हणजे एका पेपर मध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले? 15. किती पैकी? 40 पैकी. किती काटछाट करू द्या पेपर चेक करणार, किती पण, तरी किती मार्क मिळत आहेत तुम्हाला? 40 पैकी 15 मिळत आहेत. पेपर सेकंडला पण 40 पैकी 15 मार्क. 15 आणि 15 30 झाले. आणि प्रॅक्टिकलचे किती पकडा? 18च पकडा ना. 30 आणि 18 किती झाले? 48. कळलं? म्हणजे तुम्ही काय झालात? पास झालात. 35 मार्कालाच आहे. तुम्ही फक्त एवढंच लिहिलं तरी पण काय होत आहे? तुम्ही सहज पास होऊन जाताय. म्हणजे पास व्हायचं अवघड आहे का? नाही. मी सुरुवातीला सांगितलं होतं, पास व्हायचं अवघड नाही, नापास व्हायचं अवघड आहे. तर पेपरला गेला नाही तर नापास होणार, पण पेपरला जाऊन नापास होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यावरती 0 मार्क येणार नाहीत, कारण इकडे प्रॅक्टिकलचे 20 मार्क दिलेले असतात आपल्याला, ते त्याच्यात ऍड केले जातात. असं हे तुमचं काय आहे? क्वेश्चन पेपरचं स्ट्रक्चर. रोज अभ्यास करायला बसायच्या अगोदर हा तुमचा आरसा आहे, त्याच्याकडे काय करायचं? पाहायचं मस्तपैकी आणि मग अभ्यास करायला बसायचं. याचं कारण काय आहे? तुम्हाला इथं कोणत्या प्रश्नामध्ये, क्वेश्चन मध्ये, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाणार आहे ते इथं दिलेलं आहे. म्हणजे पहिला प्रश्न याच्यातला विचारतो कशावरती? केमिस्ट्री. चेंज फक्त एवढंच होईल, पहिला फिजिक्सचा टाकला दुसरा केमिस्ट्रीचा टाकतील, काही वेळेस पहिला केमिस्ट्रीचा टाकला तर दुसरा फिजिक्सचा टाकतील, बाकी काही नाही. मग फिजिक्सचे कोणते चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे कोणते चॅप्टर आहेत, हे आपण आता याच्यानंतर काय करणार आहे? लगेच पाहणार आहोत. बघा, हे तुमची सायन्सची इंडेक्स आहे. कोणाची? सायन्सची इंडेक्स आहे. सायन्स पार्ट फर्स्टची इंडेक्स आहे बघा मित्रांनो. आणि तो पेपर किती मार्काचा आहे? 40/60 मार्काचा आहे. म्हणजे पेपर तुम्हाला लिहायचा आहे ऍक्च्युअली किती मार्काचा? 40 मार्काचा. पण क्वेश्चन पेपर असणार 60 मार्काचा. किती मार्काचा असणार? 60 मार्काचा असणार आहे. आता याच्यात तुम्हाला इकडे फिजिक्सचे चॅप्टर वेगळे दिलेत, इकडे केमिस्ट्रीचे चॅप्टर काय केलेत? वेगळे दिलेले आहेत. आता याच्यातही फिजिक्स मधले हे जे 4 चॅप्टर आहेत, 5 चॅप्टर आहेत, ते किती मार्काला चॅप्टर विचारला जाणार आहे, म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये किती मार्काचा क्वेश्चन विचारला जाणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. म्हणजे फक्त तुमचं काम एवढंच राहतंय, अभ्यास करणे. डॉंकी वर्क नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचंय. कुठलं वर्क करायचंय? स्मार्ट वर्क त्याला म्हणतो आपण, ते करायचंय. डॉंकी वर्क करते 10 वर्ष करते आणि एमपीसी पास होत नाही, यूपीसी पास होत नाही, काही आपल्या पहिल्या झटक्यास पास. त्याला म्हणायचं स्मार्ट वर्क. तसं आपल्याला काय करायचंय? स्मार्ट वर्क करायचंय. आता बघा इकडे फिजिक्स कडे येऊया. पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. हा चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन, हा किती मार्काला विचारला जातो पेपर मध्ये? 3/5. म्हणजे कमीत कमी ग्रॅव्हिटेशन वरती किती प्रश्न असू शकतात? 1 किंवा 2. किती प्रश्न विचारणार ग्रॅव्हिटेशन वरती? 1 किंवा 2. कुठे विचारणार? बोर्डाला. हे डोक्यात ठेवायचं. कोणते 2 विचारणार तुम्हाला ते पण सांगणार. कोणते 2 तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाणार ते सुद्धा प्रश्न तुम्हाला इथं सांगितले जाणार. आता ग्रॅव्हिटेशन मराठीत गुरुत्वाकर्षण ज्याला बोललं जातं, हा झाला पहिला. आता याच्यात फिजिक्स मध्ये 4था चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय आहे? इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा चॅप्टर तुम्हाला 5/7 मार्काला विचारला जातो.
किती 5/7. याच्यानंतर 6वा चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. काय आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा चॅप्टर जो आहे तो सुद्धा तुम्हाला 5/7 मार्काला विचारला जातो. याच्यानंतर लेन्सेस. आता लेन्सेस हा चॅप्टर तुम्हाला 4/6 मार्काला पेपर मध्ये विचारला जातो. किती मार्काला 4/6. याच्यानंतर 10वा चॅप्टर आहे पेस मेजर. हा चॅप्टर तुम्हाला 3/5. म्हणजे विचार करा या 10व्या चॅप्टर वरती 2 प्रश्न विचारले जातील और सहित लई 3 प्रश्न विचारले जातील. किंवा पेपर सेटर जे आहेत त्यांना जर फिजिक्स आवडत असेल तर तुम्हाला मग अशी सांगितलं एकच प्रश्न 3 मार्काला विचारला जाईल. कोणत्या याच्यावर 10व्या चॅप्टर वरती एकच प्रश्न 3 मार्क. संपलं. पुढे हे झाले तुमचे. बघा मोजून टाकायचे आपल्याला. यांची बेरीज करा. किती झाले बघा 20/30. आता इकडे केमिस्ट्रीकडे या. केमिस्ट्रीचे हे 5 चॅप्टर आहेत. 20/30 मार्काचे आहेत. दुसरा चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कुठला आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आता हा चॅप्टर तुम्हाला 4/6 मार्काला दिसतंय. 4/6 मार्काला. नंतर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन तिसरा चॅप्टर आहे. हा तिसरा चॅप्टर जो आहे तो तुम्हाला 4/7 मार्काला विचारला जाणार. म्हणजे 2 ते 3 प्रश्न याच्यावरती असणार. याच्यावरती 2 ते 3 प्रश्न पेपर मध्ये विचारले जाणार. याच्यानंतर हीट 5 नंबरचा चॅप्टर आहे. तोही चॅप्टर तुम्हाला किती 3/5 मार्काला पेपर मध्ये विचारला जाणार. याच्यानंतर मेट्रोलॉजी हा चॅप्टर आहे 8 नंबरचा. तो तुम्हाला पेपर मध्ये 4/6 मार्काला विचारला जाणार. 4/6 मार्काला विचारला जाणार. याच्यानंतर 9वा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स. हा अति महत्वाचा चॅप्टर आहे. जर तुम्हाला फ्युचर मध्ये नीट जेई इकडे जायचं असेल 11वी 12वी सायन्स इकडं तर हे कार्बन कंपाऊंड्स. इथं 10वीत तुम्हाला कार्बन कंपाऊंड शिकला त्याची जर तुम्हाला पूर्ण थिअरी माहिती झाली तर तुम्हाला नीटला काही प्रॉब्लेम येणार नाही या चॅप्टर विषयी. कार्बन कंपाऊंड्स आहे आणि हा कार्बन कंपाऊंड तुम्हाला 5/7 मार्काला पेपर मध्ये विचारला जातो. म्हणजे ऑर सहित. म्हणजे विचार करा कार्बन कंपाऊंड 5 मार्काचा आहे ऑर सहित 7 मार्काचा आहे. टोटल बेरीज करून घ्या किती झाली बघा 20/30. म्हणजे किती मार्काचे झालं तुमचं सायन्स फर्स्ट 40/60. फिजिक्स झालं तुमचं 20 मार्काचं. केमिस्ट्री झाली तुमची 20 मार्काची. एखाद्याला असं वाटलं फिजिक्स लय टफ जातोय फिजिक्सचा अभ्यास करायचाच नाही. म्हणजे काय हे जे 4 चॅप्टर आहेत ना 5 चॅप्टर ड्रॉप. फक्त केमिस्ट्रीचाच अभ्यास करायचा. या केमिस्ट्री किती मार्काची तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये 30. किती मार्काची आहे 30. आणि पेपर किती मार्काचा लिहायचा आहे आपल्याला 40. मग 40 पैकी 30 मार्काचं लिहिलं तर तुम्हाला 30 मार्क मिळतायत ना. नका फिजिक्सचा अभ्यास करू. कळतंय का. एखाद्याला असं वाटलं केमिस्ट्री अवघड जातीये फिजिक्स जरा सोपा वाटतंय आपल्याला. मॅथ ज्याला सोपा त्याला फिजिक्स सोपं. फिजिक्स केमिस्ट्री ड्रॉप करा फिजिक्सचा अभ्यास करा. म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला फक्त किती चॅप्टरचा अभ्यास करायचा आहे 5. आणि 5 चॅप्टरचा अभ्यास केला तुम्हाला मार्क किती मिळणार आहेत 30. आणि पेपर लिहायचा आहे किती मार्काचा 40. म्हणजे 40 पैकी 30 नाही पडले 25 तर पडतील. मग फर्स्ट मध्ये 25 सेकंड मध्ये 25 25 2 50 लेखीला 50 मार्क झाले 80 पैकी. आणि तुमचे प्रॅक्टिकलचे 20 किती मार्क पडले 70. म्हणजे 100 पैकी मार्क किती पडले तुम्हाला सायन्सला 70. खुश. आणखीन काय पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलं सुरुवातीला स्टडी करायचा आहे स्मार्ट करायचं आहे. डॉंकी वर्किंग करायचं नाही. कसं वर्किंग करायचंय स्मार्ट वर्किंग करायचंय. आपण ज्या टेक्निकनं सांगतोय ते टेक्निक काय करायचंय फॉलो करायचंय. आउट ऑफ मार्क तुम्हाला काय होऊन जाणार आहेत मिळणार आहे. याच्यात काय प्रॉब्लेम कोणाला कळलं कोणता चॅप्टर किती मार्काचा आहे म्हणजे कोणाला किती वेटेज द्यायचंय ते आपल्याला या ठिकाणी काय झालं कळतंय. ओके इथंच थांबणार आहोत आपण. धन्यवाद. कसं रे आता